नमस्कार, मी अक्षताज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। गणपती बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता ही सगळ्यांनाच असते आणि बाप्पाला खुश करण्यासाठी आपण वेगवेगळे नवीन पदार्थ करत असतो। त्यातलाच एक प्रकार म्हणजे खव्याचे मोदक। चला तर मग आपण खव्याचे मोदक कसे करायचे हे पाहूयात। सर्वप्रथम पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकायचे आहे। त्यानंतर इथे मी 250 ग्राम म्हणजे पाव किलो खवा घेतलेला आहे, ते पण आपण कढईत टाकणार आहोत। आता याला 1-2 मिनिटे खवा मेल्ट होईपर्यंत परतत राहायचं आहे। गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे। हे बघा, खवा मेल्ट व्हायला सुरू झालेला आहे। याला सतत असं हलवत राहायचं म्हणजे खवा खाली कढईला चिटकत नाही। खवा मेल्ट झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण यात वेलची पूड आणि पिठी साखर घालून घेऊयात। वेलची पूड टाकली मी, याला मिक्स करून घ्यायचं। इथे मी पाव किलो खव्याला 125 ग्राम पिठी साखर घेतलेली आहे। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आपण साखरमध्ये टाकलेली आहे, त्यामुळे आता आपल्या खव्याला पाणी सुटत आहे। हे बघा, याचं टेक्स्चर कसं पातळ झालेलं आहे। छान मिक्स करून घ्यायचं। मी इथे पिठी साखर वापरली आहे, तुम्ही पिठी साखरऐवजी साखरही वापरू शकता। मी इथे छोट्या साखरेची पिठी साखर वापरली आहे। मोठी साखर थोडी जास्त गोड असते। जर तुम्ही मोठी साखर वापरत असणार तर प्रमाण थोडं कमी घाला। यात मी आता थोडेसे केसर टाकणार आहे। हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल। आणि थोडे बदामचे काप टाकत आहे। यात मी आता थोडीशी मिल्क पावडर टाकत आहे। हे पहा, आपले मिश्रण लगेचच घट्ट झालेले आहे। आपण आता याला थंड करायला ठेवूया। अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचे आहे। आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात। हे मिश्रण थंड व्हायला साधारण अर्धा-पाऊण तास लागू शकतो। आपलं खव्याचं सारण हे थंड झालेलं आहे। आता आपण मोदक बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी एक साचा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून। याला आता दोन्ही साइडनी तूप लावून घ्यायचं आहे। आणि याच्यावर असे कुठे तरी असे बदामचे काप टाकते। त्यासोबत
थोडेसं केसर, हे पहा. मोदक भरते वेळेस याचं टोक महत्त्वाचं असतं. याचं टोक व्यवस्थित दाबून घेतलं ना म्हणजे मोदक तुटत नाही आणि व्यवस्थित बनतो. आता बंद करून घेऊया. आणि साईडचं एक्स्ट्रा जे आहे ते आपण काढून घेऊया. असं प्रेस करून घ्यायचं. आता आपण मोदक उघडून बघूया. हे पहा किती सुरेख दिसत आहे. याला हळूवारपणे काढून घ्यायचे, अजिबात घाई नाही करायची. हे बघा किती सुंदर असा हा मोदक आपला बनून तयार आहे. अशा प्रकारे आपण बाकीचे सर्व मोदकही बनवून घेऊयात. सेम प्रोसेस. आधी तूप, मग डेकोरेशन आणि पुन्हा सारण. हा वीक माझा म्हणजे हा वीक आपला मोदकचा असणार आहे, ज्यामध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने खूप साऱ्या मोदकच्या रेसिपी घेऊन येत आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. बेल आयकॉनला क्लिक केल्यामुळे काय होते, माझे व्हिडिओ जे आहेत त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला येतं. बंद करून घेऊया आणि जे एक्स्ट्रा आहे ते काढून घेऊया. प्रेस करूया. थोडं एक्स्ट्रा झालंय, ते काढून बघूया. हे पहा खवा मोदक बनून तयार आहेत. किती सुंदर असे हे बनलेले आहेत. गणपती बाप्पा येत आहेत तर तुम्ही तेव्हा नैवेद्य म्हणून हे मोदक ट्राय करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा.